गावातील प्रशासनिक कामकाज सुरळीत पार पडावं आणि नागरिकांना अचूक माहिती मिळावी यासाठी गावातील सेवानिवृत्त पोलीस पाटलांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात यावा अशी मागणी पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं करण्यात आली। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आलं। सध्या अनेक गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त असल्याने किंवा नव्या पदस्थापना न झाल्याने गावातील विविध कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। शेजारच्या गावातील पोलीस पाटलांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात येत असली तरी त्यांना संबंधित गावाची संपूर्ण माहिती नसल्यामुळे प्रशासनाला अचूक माहिती मिळण्यात अडथळे येतात। तसेच नागरिकांना विविध दाखले व अहवाल तयार करताना देखील अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे संबंधित गावातील परिस्थितीची संपूर्ण माहिती असलेल्या सेवानिवृत्त पोलीस पाटलांकडे तात्पुरत्या अतिरिक्त प्रभार देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे। या मागणीसाठी अनेक गावातील पोलीस पाटील व नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे। प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। नमस्कार, मी राहुल सावरकर पटेल, अध्यक्ष पोलीस पाटील संघ जिल्हा अमरावती। आज माननीय एस पी साहेब यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जिल्ह्यातील बहुतांश पोलीस पाटील यांच्या समवेत या ठिकाणी आलेलो आहोत। विषय असा होता की नुकतीच मुंबईला मंत्रालयामध्ये आमच्या पोलीस पाटील संघटनेच्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठका झाल्या आणि त्यामध्ये गृहमंत्री राज्यमंत्री भोयर साहेब आणि योगेश कदम साहेब यांनी 60 ते 65च्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तो सकारात्मक प्रतिसाद 60 ते 65चा जो अहवाल मागितला तो माननीय एस पी साहेबांना मागितला राज्यातील। म्हणून आम्ही राज्यातील पोलीस पाटील यांच्या वतीने आज अमरावती एस पी ऑफिस येथे माननीय एस पी साहेबांना विनंती करण्यासाठी आलो की आमचे जे सर्व पोलीस पाटील आहेत हे आज 60 नंतरसुद्धा काम करण्यास सक्षम आहेत आणि चांगल्याप्रमाणे प्रभावीपणे गावस्तरावर काम करत आहेत। म्हणून 60 ते 65चा अहवाल हा आमच्या पोलीस पाटलांच्या वतीने सकारात्मक द्यावा अशा विनंतीने आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यासाठी आम्हाला माननीय एस पी साहेब कुमार साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार।